नमस्कार, मी आबा माळकर. आपण पाहत आहात लक्षवेध. मंडळी, काल उबाठाचे तरुण नेते आदित्य ठाकरे यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये त्यांनी राज्य सरकारवर आरोप केले आणि हे आरोप मुंबईतल्या मेट्रो बाबत होते. मंडळी, मी हा व्हिडिओ त्यासाठी करत नाहीये. या प्रेस कॉन्फरन्स मध्ये तुम्ही जर बारकाईने बघितलं असेल तर त्यात आपल्या सगळ्यांना मुंबईच्या माजी महापौर किशोरीताई पेडणेकर दिसल्या. आदित्य ठाकरे यांच्या बाजूला खासदार अरविंद सावंत होते आणि त्यांच्या बाजूला चक्क किशोरीताई पेडणेकर बसल्या होत्या. किशोरीताई पेडणेकर ह्या कुठे गायब आहेत असा प्रश्न आपल्याला मागच्या काही दिवसांपासून पडला होता आणि काल अचानक त्या प्रकट झाल्या. अर्थात त्या काही बोलल्या नाहीत किंवा मीडियाला सामोऱ्या गेल्या नाहीत, पण त्या पत्रकार परिषदेत दिसल्या आणि किशोरीताई पेडणेकर या अजूनही राजकारणात सक्रिय आहेत किंवा असाव्यात असं आपल्या सगळ्यांना वाटलं. मंडळी, किशोरीताई पेडणेकर या एक काळ होता ज्यावेळेस मवियाचं सरकार राज्यात होतं आणि त्यानंतरही ज्यावेळेस मवियाचं सरकार गेलं आणि शिंदे फडणवीस यांचं सरकार आलं, त्यावेळेस दररोज किशोरीताई या मीडियावर दिसायच्या. रोज त्यांचा बाईट दिसायचा आणि मग किशोरीताई या राज्य सरकारवर किंवा सरकारमध्ये असताना विरोधी पक्षावर, विशेषतः फडणवीस भाजपवर जोरदार टोफा दागायच्या. ज्या वेळेस सीबीआय चौकशीसाठी, म्हणजे ज्यावेळेस मवियाचं सरकार होतं आणि इथे घोटाळे होणार होते किंवा झाले होते आणि ते घोटाळे त्याचा तपास करण्यासाठी, तसंच सुशांत सिंह राजपूत प्रकरणामध्ये हे प्रकरण सीबीआय कडे कोर्टाने सोपवल्यानंतर सीबीआयची टीम मुंबईत येणार होती. त्यावेळेस किशोरीताईंनी वो कैसे आते देखता हूं सबको क्वारंटाईन करूंगी असं म्हटलं होतं. तेव्हापासून खऱ्या अर्थाने किशोरीताई पेडणेकर या आपल्या सगळ्यांच्या मनात भरल्या होत्या. त्या उबाटाचा किल्ला एक हाती लढवत होत्या. रणरागिणी होत्या त्या आणि रणरागिणी असताना त्यांनी आपल्या विरोधकांवर, म्हणजे उबाटाच्या विरोधकांवर चौफेर हल्ले चढवले होते. मीडियाच्या त्या स्टार झाल्या होत्या. ज्याप्रमाणे आता संजय राऊत रोज दिसतात, त्याप्रमाणे किशोरीताई पेडणेकरही रोज मीडियात दिसत होत्या. त्यानंतर मित्रांनो, मवियाचं सरकार गेलं, पण मवियाचं सरकार असताना सगळ्यात जास्त कोणी टीका भाजप आणि फडणवीस यांच्यावर केली असेल तर त्या किशोरीताई पेडणेकर होत्या आणि त्यांचा तो रणरागिणी अवतार हा कायम राहील अशी प्रत्येकाची अपेक्षा होती. पण तसं झालं नाही. कारण मवियाचं सरकार गेलं आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांनी एसआरए सदनिका घोटाळा बाहेर काढला आणि त्या सदनिका घोटाळ्यामध्ये किशोरीताई पेडणेकर यांचं नाव आलं. वरळी येथे गोमाता नगरमध्ये हा सदनिका घोटाळा झाला होता आणि त्या प्रकरणी किशोरीताई पेडणेकर या लाभार्थी आहेत किंवा त्यांनी त्या सदनिका हस्तगत केल्या असा आरोप होता. आणि तेव्हापासून मित्रांनो, किशोरीताई पेडणेकर हळूहळू गायब व्हायला लागले. त्यातही मीडियाला नवीन स्टार मिळाल्या होत्या आणि त्या नवीन स्टार म्हणजे सुषमाताई अंधारे. सुषमाताई अंधारे सगळ्यांना शिवसेना काय हे शिकवत होत्या. शिवसेनेची ध्येय धोरण काय हे शिकवत होत्या. कधी काळी या शिवसेनेवर सुषमाताई अंधारेंनी जोरदार प्रहार केले होते.
मग त्यामधून आदित्य ठाकरे किंवा उद्धव ठाकरेही सुटलेले नव्हते. किशोरीताई यांची जागा सुषमा अंधारे घेतायत म्हटल्यावर मीडिया त्यांच्याकडे वळलं. आणि एका बाजूला सदनिका घोटाळा आणि त्यामध्ये बॅकफुटला गेलेल्या किशोरीताई, तर दुसऱ्या बाजूला सुषमा अंधारे या लाईमलाईट मध्ये येत होत्या. आणि असं असताना किशोरीताईंनी मात्र हळूहळू सक्रिय राजकारणातून अंग काढून घ्यायला घेतलं किंवा काढून घेतलं. आता मित्रांनो, एक लक्षात घ्या, त्यावेळेस किशोरीताईंना मीडियाने विचारलं की तुम्ही आता का पुढे येत नाहीये, मीडिया समोर का येत नाहीयेत. त्यावेळेस किशोरीताईंनी सांगितलं की मी आत्मचरित्र लिहिते, काही पुस्तक लिहिते आणि ते पुस्तक लिहिण्यासाठी माझा वेळ जातोय. पण हे अर्धसत्य होतं. लिहित होता त्या पुस्तक, त्याचं पुढे काय झालं मला माहित नाही. पण सदनिका घोटाळा एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला सुषमा अंधारे आणि त्यांच्याकडे मीडियाचा वळलेला फोकस, यामुळे किशोरीताई पेडणेकर हळूहळू बॅकफुटला गेल्या, सक्रिय राजकारणामधून बाहेर झाल्या. मग क्वारंटाईन करूंगी म्हणणाऱ्या किशोरीताई, म्हणजे सीबीआयला क्वारंटाईन करूंगी म्हणणाऱ्या किशोरीताई यांनी रणरागिणीचा अवतार सोडला का, अशी शंका निर्माण व्हायला लागली. आणि त्याच वेळेस मित्रांनो, असं म्हटलं गेलं की उद्धव ठाकरे किंवा ठाकरे परिवाराने किशोरीताईंना देखील बाजूला केलं. त्या अडचणीत सापडल्यावर त्यांची साथ दिली नाही असं म्हटलं जाऊ लागलं. खरं खोटं मला माहित नाही. पण किशोरीताई दिसत नव्हत्या आणि कदाचित त्यांच्या न दिसण्याचं कारण ते असू शकत होतं. किशोरीताई अंधारात असताना अचानक पुन्हा एकदा त्या प्रकाशात आल्या आणि पुन्हा एक नवीन घोटाळा उघडकीस आला. आणि तो घोटाळा होता बॉडी बॅग घोटाळा. कोरोनाच्या काळामध्ये ज्या बॉडी बॅग खरेदी केल्या त्याच्यामध्ये घोटाळा झाला. कमी किमतीत मिळणाऱ्या बॉडी बॅग 5 ते 6 पट जास्त किमतीने खरेदी केल्या हे बाहेर आलं. हा घोटाळा देखील किरीट सोमय्या यांनी बाहेर काढला. आणि त्या घोटाळा, म्हणजे तो घोटाळा एवढा मोठा होता की पुन्हा एकदा किशोरीताई पेडणेकर या चर्चेत आल्या. त्यांची मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी झाली. कदाचित ईडी चौकशी होईल असं म्हटलं जाऊ लागलं आणि पुन्हा एकदा किशोरीताई पेडणेकर या गायब झाल्या. त्या पुन्हा लाईमलाईट मध्ये येतील किंवा राजकारणात सक्रिय दिसतील अशी अपेक्षा कोणाचीच नव्हती. पण काल आदित्य ठाकरे यांनी जी पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये किशोरीताई दिसल्या तरी. मंडळी, काय असतं, राजकारण म्हटलं की असे प्रसंग येतातच. असं म्हणतात ना, जिनके घर शीशे के होते हैं वो दूसरों के घरों पे पत्थर नहीं फेका करते. आणि तीच अवस्था किशोरीताईंची झाली होती. ज्यावेळेस मवियाचं सरकार होतं त्यावेळेस आपल्याला काही होणार नाही या धुंदीत होत्या. आणि मग त्यातून फडणवीस असतील, भाजप असेल, त्यांच्यावर नको नको ते आरोप किशोरीताई पेडणेकर रोज करत होते. आणि ज्या वेळेस घोटाळे त्यांचे बाहेर निघायला लागले त्यावेळेस त्यांना कळलं की आपलं घरही काचेचं आहे आणि आपण दगडफेक इतरांच्या घरावर करायला नको होती. आणि तेच झालं. त्यांनी दगडफेक केली होती आणि स्वतःचं काचेचे घर मात्र ते विसरल्या होत्या. आता मित्रांनो, किशोरीताई पुन्हा अज्ञातवासात आहे. आणि हे का? जे एकनाथ शिंदे आणि त्यांच्या बरोबरच्या 40 आमदारांमध्ये झालं तेच किशोरीताईंबद्दल झालं. ह्या आमदारांची किंवा एकनाथ शिंदे यांची तीच कैफियत होती की पक्ष नेतृत्व भेटत नाही, पक्ष नेतृत्व मान सन्मान देत नाही. तेच होते. असो मंडळी, तुर्तास इथे थांबतो.
आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि लक्षवेधला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करताना बेल आयकॉन जरूर दाबा. धन्यवाद.